हॅलो गाईज, वेलकम टू व्हीपीटी एज्युकेशनल. गाईज, UGC नेट आणि महाराष्ट्र सेट यांच्यासाठी आपण पूर्णपणे रिव्हिजन सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण पाहतो हायर एज्युकेशन याचा पार्ट नंबर 2 म्हणजे पार्ट फर्स्ट मी तो अपलोड केला आहे. त्यामध्ये जवळजवळ आपण पूर्ण ॲसिस्टंट एज्युकेशन काय असतं, त्यामध्ये कोणते कोणते इन्स्टिट्यूशन होते ते सर्व आपण डिस्कशन केलेलं आहे. आज आपण पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे पार्ट 2 हा पोस्ट इंडिपेंडंट असणार आहे आणि या पार्टमध्ये आपण पूर्णपणे हायर एज्युकेशनला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गाईज, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेडच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि गाईज, आपली व्हीपीटी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला जॉईन करा जेणेकरून कुठलाही अपडेट असेल, कोणती PDF असेल ती तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. गाईज, हा व्हिडिओ सुरू करूया. यामध्ये आपण पाहणार आहोत हायर एज्युकेशनचा पार्ट नंबर 2 जो आपला पूर्णपणे हायर एज्युकेशन आहे त्याला आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी गाईज, याआधी आपण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड यांची रिव्हिजन कंप्लीट केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल, इंटरेस्ट असेल तर तुम्ही पाहू शकता, जेणेकरून त्याचे तुम्हाला एक्झामला ॲडव्हान्टेज होईलच. सुरू करूया. तर गाईज, आपण हायर एज्युकेशन सुरू केलं आहे. यामध्ये आपण ह्या गोष्टी सर्व पाहिल्यात. त्यानंतर आज हे पण कंप्लीट आहे आपलं. आपण आजपासून सुरू करणार आहे पोस्ट इंडिपेंडंट. तर पोस्ट इंडिपेंडंट यामध्ये सर्व इन्स्टिट्यूशन येतील. आपल्या UGC येईल, म्हणजे सर्व ज्या भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर ज्या पण इन्स्टिट्यूशन स्थापन झाल्या त्या सर्व याच्यात येतील. तर सुरू करूया. आता फर्स्ट आहे UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. गाईज, याचं इयर महत्त्वाचं आहे. UGC इस्टॅब्लिशमेंट काय झाली 1953ला आणि त्याची स्टॅच्युटरी बॉडी बनली 1956ला. इयर लक्षात ठेवा, 1953ला ती इस्टॅब्लिशमेंट झाली आणि त्याची स्टॅच्युटरी बॉडी बनली 1956ला. हे दोन्ही इयर महत्त्वाचे UGC बाबत. आणि UGCचं काम काय तर मेंटेन स्टँडर्ड ऑफ टीचिंग अँड एक्झामिनेशन सिस्टीम ॲज वेल ॲज प्रमोट कोऑर्डिनेशन ऑफ युनिव्हर्सिटी. म्हणजे ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत इंडियामधील त्या सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करतं UGC. आणखी एक बॉडी आहे जी पण ती काय करते, मेंटेन म्हणजे कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करते. त्याचं नाव काय तर AIU म्हणजे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. हे देखील काय करतं, कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं काम करतं. लक्षात ठेवा, दोन इन्स्टिट्यूशन आहेत, एक पहिली म्हणजे UGC, त्यानंतर AIU म्हणजे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. हे देखील कोऑर्डिनेशनचं काम करतं. याच्यावर क्वेश्चन आला होता म्हणून मी डिस्कशन केलं होतं. आता आपण पुढे पाहूया. त्यानंतर NCERT याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग लक्षात ठेवा. याचं इस्टॅब्लिशमेंट इयर महत्त्वाचं आहे. 1961ला काय झालं ते इस्टॅब्लिशमेंट झालं. पुन्हा सांगल, UGC 1953ला काय झाली इस्टॅब्लिशमेंट झाली आणि त्याचा ॲक्ट बनला 1956ला. आणि NCERT आहे ना, ते नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग याचं इस्टॅब्लिशमेंट झालं 1961ला. हे खूप वेळा विचारले बरं का, याचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालं ते लक्षात ठेवा, 1961ला झालं. आणि कशासाठी आलंय तर स्कूल एज्युकेशन आहे ना त्यासाठी NCERT काय करतं, काम करतं. इतकं बेसिक लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता आपण डीपमध्ये कुठे जाणार नाही, कारण आपण याच्यावर पूर्णपणे क्रॅश कोर्स डेव्हलप केलेला आहे आणि तो पूर्णपणे अपलोडही केलेला आहे. आपण फक्त शॉर्टमध्ये पाहतोय. त्यानंतर राधाकिशन कमिशन हे सर्वात महत्त्वाचं आहे. हायर एज्युकेशनमधले जे राधाकिशन कमिशन असन, लक्ष्मण स्वामी मुलडरा कमिशन असन, जे आपण आता इथून पुढे कमिशन पाहणार आहोत ना, ते सर्व पेपर फर्स्टच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. कारण इथून एक तरी क्वेश्चन 100% येणारच. तर यामध्ये आहे पहिलं राधाकिशन कमिशन. आता याबाबत बेसिक गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या आहे, ज्या मी स्लाइडमध्ये ॲड केल्यात तितक्याच प्लस तुम्हाला काय आपल्या क्रॅश कोर्समध्ये आठवत असेल त्या लक्षात ठेवा. आता यामध्ये राधाकिशन कमिशन 1948ला इस्टॅब्लिशमेंट झालं, म्हणजे 1948ला ते काय झालं कमिशन इस्टॅब्लिशमेंट झालं आणि 1949पर्यंत ते अस्तित्वात होतं. त्यानंतर हे कशासाठी होतं तर युनिव्हर्सिटीसाठी होतं. लक्षात ठेवा, राधाकिशन कमिशन हे कशासाठी होतं, युनिव्हर्सिटीसाठी होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे कोणी आणलं तर राधाकिशन कमिशन आणलं राधाकिशन यांनी. लक्षात ठेवा, म्हणजे ज्यांनी जे कमिशन फाउंड केलं किंवा त्या कमिशनचे जे चेअरमन होते ना त्यांचंच नाव त्या कमिशनला दिले. आता राधाकिशन हे काय होते, चेअरमन होते त्या कमिशनचे, म्हणून त्यांनी काय दिलं राधाकिशन कमिशन हे नाव दिलं. आणि त्यानंतर याचं आणखी एक नाव आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. राधाकिशन कमिशनचे 2 नाव आहेत लक्षात ठेवा, पहिलं युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, दुसरं राधाकिशन कमिशन. म्हणजे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन येऊ किंवा राधाकिशन कमिशन येऊ, दोघांचा अर्थ सर्व जे त्यांचं पुढच्या गोष्टी त्या सर्व सेमच असतील. आणि त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सिटीसाठी होतं, पण कोणत्या युनिव्हर्सिटी तर रूरल एरिया, म्हणजे रूरल एरिया आहे ना तिथे त्यांना युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिशमेंट करायचं होतं. कोणाला राधाकिशन कमिशनला. नंतर फर्स्ट एज्युकेशनल कमिशन आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर फर्स्ट एज्युकेशनल कमिशन होतं. हे कधी 1948ला
म्हणजे तुम्हाला लगेच कळेल, इयरच तर सांगतं 1948ला हे एज्युकेशन कमिशन आलं आणि आपण याला म्हणू शकतो की फर्स्ट एज्युकेशनल कमिशन होतं आफ्टर इंडिपेंडंट. त्यानंतर अल्सो मी आता सांगितलं युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणतात. नंतर प्रोव्हाइड एज्युकेशन आफ्टर 12th स्टँडर्ड, म्हणजे यांचं काय म्हणणं होतं की आपलं 12वी झाली ना, आता फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटीमध्ये आपण जातो कधी, म्हणजे 11वी 12वी हे थोडंसं बेसिक कॉलेज असतं, त्याच्या पुढचं कॉलेज पूर्णपणे युनिव्हर्सिटीमध्ये असतं, म्हणजे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये जातो आणि त्यांचा कन्सर जास्त करून युनिव्हर्सिटीचा असतो. म्हणून जी 12वी नंतर स्टँडर्ड म्हणजे 12वी नंतर FY SY ज्या गोष्टी आहेत ना, त्यासाठी एज्युकेशन कमिशन होतं आणि याचं मी तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सिटीसाठी पण वर्क करत होतं. आता अल्टिमेट म्हणायचं काय, येऊन जाऊन वाक्य तेच येतं. राधाकृष्ण कमिशन युनिव्हर्सिटीसाठी काम करत होतं, राधाकृष्ण कमिशन युनिव्हर्सिटीसाठी काम करत होतं. रुरल एरियाच्या युनिव्हर्सिटी होत्या आणि 12वी म्हणजे आता माहिती आहे आपल्याला 12वी नंतर प्रोफेशनल कॉलेजची लाईफ सुरू होती, म्हणजेच 12वी नंतर याचा काय होता, एज्युकेशन कमिशनचा फोकस होता. आता हे झालं राधाकृष्ण कमिशन बाबत. थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेवढं शॉर्टमध्ये सांगते तेवढं मी शॉर्टमध्ये सांगतोय. नंतर लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन. आता यामध्ये पण आपल्याला त्याचं इयर वगैरे लक्षात ठेवायचं आहे. लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन 1952ला आलतं, ऑल्सो नोन ॲज सेकंडरी एज्युकेशन कमिशन. लक्षात ठेवा, लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशनला सेकंडरी एज्युकेशन कमिशन असं देखील म्हणतात. याचं इयर, याचं आणखी एक नाव काय ते एक्झामला येऊ शकतं, सीट एक्झामला एकदम बेसिक क्वेश्चन येतात, म्हणून हेच लक्षात ठेवा. नंतर हे कशासाठी होतं, तर महात्मा गांधी यांची एज्युकेशनल फिलॉसॉफी काय करायचं रेफर करायचं. त्यानंतर फॉर स्कूल एज्युकेशनसाठी होतं. त्यानंतर म्हणजे लक्ष्मण स्वामी मुडलियार हे कशासाठी होतं, स्कूल एज्युकेशनसाठी होतं. आणि आपण आता पाहिलं जे राधाकृष्ण कमिशन हे कोणासाठी होतं, युनिव्हर्सिटीसाठी होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर इश्यू रिलेटेड म्युझिकल सायन्स यासाठी होतं. त्यानंतर इंट्रोड्यूस 3+4 एज्युकेशनल सिस्टीम. 3+4 एज्युकेशन सिस्टीम म्हणजे काय, तर 3 इयर सेकंडरी एज्युकेशन आणि 4 इयर हायर एज्युकेशन सिस्टीम यांनी काय केली, इंट्रोड्यूस केली. अल्सो ॲडवाइज मल्टिपल स्कूल अँड व्होकेशनल एज्युकेशन. व्होकेशनल म्हणजे काय, तर जॉब ओरिएंटेड एज्युकेशन इथं शिकवण्याचा प्रयत्न केला कोणी, लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशनमध्ये. याचं आणखी एक नाव सेकंडरी एज्युकेशन कमिशन. त्यानंतर नेक्स्ट आहे इमोशनल इंटिग्रेशन. आता यावर क्वेश्चन आलेला नाही आहेत जास्त करून, पण महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. आता यामध्ये याचं इयर 1961ला काय झालं, इमोशनल इंटिग्रेशन कमिशन हे स्थापन झालं. याला आणखी एक नाव म्हणतात काय होतं एक मिनिट, संपूर्ण आनंद याचं आणखी एक नाव आहे, लक्षात ठेवा. हे चेअरमन कोण आहेत, संपूर्ण आनंद होते, डॉक्टर संपूर्ण आनंद, म्हणून त्याला इमोशनल इंटिग्रेशन किंवा संपूर्ण आनंद कमिशन असंही म्हणतात. आता यानंतर नेक्स्ट आहे आपलं कोठारी कमिशन. आता कोठारी कमिशन पण एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर क्वेश्चन येत असतो बऱ्याच वेळा. 2 कमिशन मार्फत क्वेश्चन येतो बा. पहिलं राधाकृष्ण कमिशन, इथून एक क्वेश्चन आला तर येतो. त्यानंतर कोठारी कमिशन, हे दोन्ही कमिशन खूप महत्त्वाचे आहेत. आता कोठारी कमिशन याचं आणखी एक नाव आहे नॅशनल एज्युकेशन कमिशन. लक्षात ठेवा, कोठारी कमिशन किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशन हे कधी इस्टॅब्लिशमेंट झालं, 1964ला झालं आणि 1966 पर्यंत काय होतं ते कार्यरत होतं. आता दौलत सिंग कोठारी यांनी काय केलं, ते कमिशन प्रोपॉन केलं. त्यानंतर गिव्ह एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट यांनी काय दिलता, एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट कोणी दिलता, लक्षात ठेवा की एक्झामला क्वेश्चन असं येऊ शकतो की एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट कुठल्या एज्युकेशन कमिशननी दिलता, तर कोठारी कमिशनने दिलता. त्यानंतर यांनी काय केलं, रिइंट्रोड्यूस केलं काय, 10+2+3 एज्युकेशनल सिस्टीम. 10+2+3 ही काय, त्रेपा 10वी म्हणजे 10वी, नंतर 11वी 12वी, नंतर FY SY TY यांनी काय केलं तर इंट्रोड्यूस केली ती, म्हणजे रिइंट्रोड्यूस केली ती. कारण याआधी ऑलरेडी कोणतरी इंट्रोड्यूस केली, त्याचं मी नाव तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये सांगितलं होतं, इथं मी सांगणार नाही. आता त्यानंतर स्टँडर्डाइज ऑफ एज्युकेशनल सिस्टीम यांनी काय केलं, थोडं एज्युकेशन सिस्टीमला स्टँडर्डाइज केलं. कसं केलं, तरी पण ना त्यांनी एज्युकेशन सिस्टीम नवीन इंट्रोड्यूस केली, त्यामार्फत त्यांनी काय केलं म्हणजे स्टँडर्डाइज केलं. 10वी नंतर थोडासा गॅप दिला, 11वी 12वी याचं एक एज्युकेशन 11वी 12वी थोडं वेगळं केलं. नंतर FY SY TY हे सिस्टीम अशा स्टँडर्डाइज केलं थोडं, म्हणजे स्टँडर्डाइज ऑफ एज्युकेशनल सिस्टीम कोणी केलं तर कोठारी कमिशननी केलं. यालाच आणखी एक नाव काय, नॅशनल एज्युकेशन कमिशन 1964. त्यानंतर नेक्स्ट आहे आता नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन. याबाबत मी काहीच सांगणार नाही इथं, त्याचं रिझन सांगतो. तुम्हाला फक्त MCQ दिसला, MCQमध्ये जर तुम्हाला आन्सर येत नसेल एखाद्या MCQचं आणि त्याच्या ऑप्शनमध्ये जर NPE म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 ही जर पॉलिसी ऑप्शनमध्ये दिली असेल, मी काय सांगतो नीट ऐका बरं का. क्वेश्चन एक फॉर एक्झाम्पल XYZ क्वेश्चन आला इथं आणि क्वेश्चनमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1961, आणखी बाकी 3 ऑप्शन आहे आणि तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर माहीत नाही आहे,
त्यावेळेस एक ट्रिक सांगतो, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन याला टिक मार्क करून यायचं, लक्षात ठेवा. पुन्हा सांगल, एखादा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर येत नाहीये आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला पॉलिसीचं ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन हे ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शनमध्ये, तेव्हा या पॉलिसीला क्लिक करायचं. त्याचं रिझन सांगतो, ही पॉलिसी आत्तापर्यंतच आहे, म्हणजे आत्तापर्यंत सर्वात मोठी पॉलिसी होती एज्युकेशनमध्ये, म्हणजे एज्युकेशन क्षेत्रातील सर्वात मोठी पॉलिसी कोणती होती, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन ही होती. पुन्हा सांगल, एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल, तुम्हाला कन्फर्मली येत नसेल, तर तुम्ही नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन याला क्लिक करा. 99% तेच उत्तर असतं, कारण खूप मोठी पॉलिसी होती, यामध्ये सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा इंट्रोड्यूस केल्या होत्या. त्यानंतर आचार्य राममूर्ती कमिटी, या कमिटीबाबत फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं म्हणजे त्याचं इयर 1989. आचार्य राममूर्ती कमिटी 1989 आलती आणि यांनी एक रिपोर्ट दिला, प्रोग्राम ऑफ ॲक्शन रिपोर्ट. यावर नेट एक्झामला क्वेश्चन विचारला आहे, लक्षात ठेवा. प्रोग्राम ऑफ ॲक्शन रिपोर्ट हा कोणी दिलता, हा क्वेश्चन आलता, तर आचार्य राममूर्ती कमिटी यांनी काय केलता, प्रोग्राम ऑफ ॲक्शन रिपोर्ट हा दिला होता. त्यानंतर याची थीम एक लक्षात ठेवा, कारण एक्झामला हे येऊन गेला आहे, यांनी रिपोर्ट कोणता दिला, यावेळेस थीम विचारू शकतात. थीम लक्षात ठेवा, टुवर्ड ॲन इनलाइटेड ह्युमन सोसायटी. टुवर्ड ॲन इनलाइटेड ह्युमन सोसायटी हे काय त्याचा थीम आहे. त्यानंतर गणनम कमिटी, ही कधी आलती, 1993 आलती आणि कशासाठी आलती, ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांची ग्रोथ चेक करण्यासाठी ही कमिटी आलती, लक्षात ठेवा. गणनम कमिटी 1993 डीम्ड युनिव्हर्सिटीची ग्रोथ चेक करण्यासाठी ही कमिटी इस्टॅब्लिशमेंट केली. त्यानंतर नॅशनल नॉलेज कमिशन 2005ला आलतं, 2005ला आलतं, पण 2014ला काय झालं, ते बंद पण झालं, लक्षात ठेवा. आता बंद झालं, क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणून काय केलं, नेटला बऱ्याच विद्यार्थ्यांनी याला सोडून दिलं आणि नेटला 2018ला यावर क्वेश्चन आलता की नॅशनल नॉलेज कमिशन आलं कधी होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना काय वाटलं, 2014ला बंद पण झालंय, याच्यावर कशाला क्वेश्चन येईल, पण क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो, नॅशनल नॉलेज कमिशन 2005ला आलतं, ऑल्सो नोन ॲज संपित्रोदा कमिशन. आता लक्षात ठेवा, संपित्रोदा कोण, त्याचे चेअरमन होते, म्हणून त्याला नॅशनल नॉलेज कमिशन पण म्हणतात किंवा संपित्रोदा कमिशन असंही म्हणतात. नंतर फॉरेन युनिव्हर्सिटीची जी कार्यकाळ आहे ते म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटी कशा वर्क करतात इंडिया वगैरे त्याच्यामध्ये, तर हे चेक करण्यासाठी हे नॅशनल नॉलेज कमिशन आलतं आणि हे क्लोज कसं झालं, 2014 झालं, मी आत्ताच सांगितलं. त्यानंतर यशपाल कमिटी, आता ही कमिटी महत्त्वाची, याचे फक्त इयर आतापर्यंत बळायचं विचारलं आहे की यशपाल कमिटी ही आलती 2009ला, लक्षात ठेवा. यशपाल कमिटी आलती 2009ला आणि यांनी इंट्रोड्यूस केलं चेअरचा फुल फॉर्म एक्झामला आलेला आहे, लक्षात ठेवा. यांनी काय केलं, इंट्रोड्यूस केलं चेअर कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड काय रिसर्च, कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांनी काय केलं, इंट्रोड्यूस केलं. आणि सर्वात महत्त्वाचं, यशपाल कमिटी जी होती ना, त्यांनी एक गोष्ट रिकमेंड केली, ती म्हणजे अशी, ज्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ना, म्हणजे आता तुम्ही पाहता ना इंडियामध्ये थोडंसं कॉलेज मोठं झालं का त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा काय त्याचा दर्जा देतात. मग यशपाल कमिटीने काय केलं, एक रिकमेंड केलं, ज्या पण सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ना इंडियामध्ये त्या सर्व बंद करा आणि एकच सिंगल युनिव्हर्सिटी ओपन करा आणि त्यामार्फत सर्व कॉलेजचा काय करा, कारभार सुरू करा. त्याचा फायदा असा होईल, सर्वकडं एज्युकेशनची क्वालिटी आहे ना ती इक्वल राहील. आता का आपण ते सांगतो. आता आपलं थोडं पर्सनल बोलू, तर युनिव्हर्सिटी काय येतात, डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ती त्यांचाच क्वेश्चन पेपर छापणार, त्यांचेच विद्यार्थी एक्झाम देणार. आता फॉर एक्झाम्पल, मी जर तुमचा क्वेश्चन पेपर छापला तर मी तेच तुम्हाला शिकवणार ना जे एक्झामला येणार आहे, कारण मला माहिती आहे मी क्वेश्चन पेपरमध्ये काय टाकलंय, मी तेच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार. तर याच गोष्टी अवॉइड करण्यासाठी यशपाल कमिटीने काय केलं, डीम्ड युनिव्हर्सिटी सर्व बंद करून एकच युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिशमेंट करा, तीच सर्वांचे क्वेश्चन पेपर वगैरे सर्व काय करेल, फॉर्म करीन, यांचं म्हणणं होतं यशपाल कमिटीचं, लक्षात ठेवा. 2009ला आलती. त्यानंतर म्हणजे इथं पाहिलंय पण, क्रिएट वन सिंगल युनिव्हर्सिटी फॉर बेटर कंट्रोल, चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवता येईल, क्वालिटी मेंटेन ठेवता येईल एज्युकेशनची, त्यासाठी यशपाल कमिटीने हे रेकमेंड केलं. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, जी 2019ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस केली ती, त्याबद्दल आपण पाहतोय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019ची दिली कोणी होती, आपल्या सर्वांना माहीत असेल, कस्तुरीरंजन कमिटी. म्हणजे कस्तुरीरंजन हे होते के कस्तुरीरंजन यांचं नाव आहे. त्यांनी काय केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट दिलता, कोणत्या 2019चा. आणि याचे काही फीचर्स आपण पाहूया. यामध्ये टोटल 5 पिलर होते. 5 पिलर कोणते, पहिले इक्विटी, म्हणजे काय काय पाहिजे एज्युकेशन आपलं आहे हायर एज्युकेशन, त्यामध्ये काय काय सुधारणा पाहिजे. पहिली म्हणजे इक्विटी, प्रत्येकाला इक्वली एज्युकेशन भेटलं पाहिजे. ॲक्सेस
म्हणजे यासाठी ॲक्सेससाठी काय केलंय त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म नवीन सुरू केले आहेत, म्हणजे प्रत्येकाला एज्युकेशनचा ॲक्सेस घ्यावा तेव्हा त्या दृष्टिकोनातून ॲक्सेस हा एक पिलर आहे. नंतर क्वालिटी, एज्युकेशनमध्ये क्वालिटी पण पाहिजे. नंतर अफोर्डेबिलिटी, अफोर्डेबिलिटी म्हणजे काय तर प्रत्येकाला म्हणजे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला पण शिकता यावं, अफोर्डेबल हो असं म्हणजे इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे ही अफोर्डेबिलिटी. नंतर अकाउंटेबिलिटी म्हणजे प्रत्येकाला हे अकाउंटेबल पण झालं पाहिजे. म्हणजे टोटल 5 पिलर होते नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2019चे. आणि यातील जे आहेत ना इक्विटी, ॲक्सेस आणि क्वालिटी, हे 3 पिलर स्वयंचेच आहेत, लक्षात ठेवा. स्वयं आपण ऐकलं असेल स्वयं, त्या स्वयंचे 3 पिलर आहेत हे, त्याच्यात प्लस त्यांनी काय केले 2 ॲड केले आणि नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2019चा ड्राफ्ट त्यांनी तयार केला. त्यानंतर 3 डायमेन्शन पण आहेत त्याचे, ते पण महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. एक्झामला येऊ शकतात की कोणते 3 डायमेन्शन आहेत. फर्स्ट आहे क्वालिटी एज्युकेशन, त्यानंतर इनोव्हेशन, त्यानंतर रिसर्च. पहिलं क्वालिटी एज्युकेशन, इनोव्हेशन आणि रिसर्चचे काय 3 त्याचे डायमेन्शन आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर हे पहा मी आत्ता सांगितलं 3 पिलर फ्रॉम स्वयं, म्हणजे स्वयंचे 3 पिलर केले कोणते, इक्विटी, ॲक्सेस, क्वालिटी. क्वेश्चन असाही बनू शकता स्वयंचे 3 पिलर कोणते आहेत, एक्झामला आलेला आहे क्वेश्चन. इक्विटी, ॲक्सेस आणि क्वालिटी आहेत काय स्वयंचे 3 पिलर आहेत, आणखी 2 त्याच्यात ॲड केले आणि नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2019 काय केली सुरू केली. आणखी इम्प्लिमेंटेशन त्याचं चाललंय आणखी, तरी जाऊन द्या. आपलं पुढचं जाऊ स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. आता जी 2019ची पॉलिसी होती ना त्याने डेव्हलपमेंटच्या स्टेजेस हे ठरवून दिल्यात. स्टेजेस लक्षात ठेवा, फाउंडेशन स्टेज, नंतर प्रिपरेटरी म्हणजे द प्रिपरेशन होणार, त्यानंतर मिडल स्टेज, नंतर सेकंडरी स्टेज. आता फाउंडेशन स्टेज याचं वय किती असेल एज विद्यार्थ्यांची 3 ते 8 वर्ष. ही जी एज असेल ना ती फाउंडेशन स्टेज असेल. आणि द प्री प्रायमरी एज्युकेशन कसं असेल, प्री प्रायमरी म्हणजे अंगणवाडी ते. त्यानंतर प्रिपरेटरी स्टेज. आता याच्यात कसं आहे 8 ते 11 वर्ष, म्हणजे 8 वर्ष कंप्लीट झाली, नंतर तो कोणत्या एजला येणार, सेकंड स्टेजला येणार इथं. म्हणजे याच्यात काय 8 ते 11 वर्ष. इथे ग्रेड कोणता, 3री ते 5वी. त्यानंतर मिडल स्टेज, आता सेकंड नंतर मिडल स्टेज थर्ड. इथे वय किती 11 ते 14 वर्ष आणि द ग्रेड असेल 6वी ते 8वी. त्यानंतर सेकंडरी स्टेज, सेकंडरी स्टेज किती आहे 14 ते 18 वर्ष आणि याचा ग्रेड असेल 9वी ते 12वी. म्हणजे तुम्हाला 10वी कुठे दिसते का, 10वी दिसते कुठे नाही, म्हणून आत्ता पेपरला वगैरे येत होतं पहा 10वीचं महत्त्व कमी होणार. म्हणजे याचं रिझन तेच, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहेत ना आपली 2019 नवीन पॉलिसी, तिथं 10वीला एक ग्रेड थोडासा कमी केला आहे, म्हणून येत्या काळामध्ये 10वीचं महत्त्व थोडं कमी होण्याचे चान्सेस आहेत. तर नेक्स्ट आहे आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची आहे ना त्यामध्ये 2 गोष्टी घेतल्या, ते पहिले लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, तुम्हाला सांगितलं सर्वात मोठी पॉलिसी होती ती, प्लस 2019ची जी पॉलिसी होती ना त्याच्यातलेच काही कंटेंट उचलून त्यांनी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2020ची पॉलिसी त्यांनी काय केली इंट्रोड्यूस केलेली आहे. याबाबत मी पूर्णपणे डिस्कशन केलेलं आहे, मी पुन्हा डिस्कशन करणार नाही. फक्त त्याचं इयर लक्षात ठेवा, 29 जुलै 2021ला काय केले ते अप्रूव्ह झालेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता काही महत्त्वाचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत ते आपल्याला पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहे. तर पहिले IIT म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि IIT कशासाठी होतं तर रिसर्च अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन, लक्षात ठेवा. अपेक्स म्हणजे सर्वात मोठी बॉडी कशाची, रिसर्च अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन मधली काय IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुन्हा सांगतो, रिसर्च अँड इंजिनिअरिंग यातील सर्वात मोठी बॉडी म्हणजे अपेक्स बॉडी कोणती, IIT. त्यानंतर सेकंड IIS, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, याला काय बँगलोरचं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पण कोणतं, बँगलोरचं. हे पण सर्वात मोठं आहे कशासाठी, सायन्ससाठी, लक्षात ठेवा. जे बँगलोरचं इन्स्टिट्यूशन आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हे बँगलोरचं सर्वात मोठं आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट झालं 1909 मध्ये. इयर विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 1909 मध्ये काय झालं एस्टॅब्लिशमेंट झालं. त्यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक नॅक. आता सर्वांनी पाहिलं असेल, जे प्रोफेसर वगैरे लेक्चर पाहत असतील त्यांना माहित असेल नॅकबद्दल त्यांना काही सांगायची गरज नाही. पण जे नवीन विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदाच कॉलेजमध्ये जॉईन होणार आहे त्यांना नॅकबाबत थोडक्यात सांगतो. नॅक ही अशी बॉडी जी काय करते, कॉलेजचं ग्रेडिंग करते. म्हणजे कॉलेजचा एक म्हणतो आपण की दर्जा, काय दर्जा आहे कॉलेजचा ते फाइंड म्हणजे दाखवण्याचं काम करते. तर नॅकचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. आणि त्यानंतर त्याचं इयर लक्षात ठेवायचं आहे कधी, 1994. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल 1994ला काय झालं एस्टॅब्लिशमेंट झालं. कशासाठी झालं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मेंटेन क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन, मेंटेन क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी,
UGC नेटवाले असो किंवा सेटवाले असो, ते काय करतात, मुद्दामून एक ऑप्शन, मी बरेच क्वेश्चन पेपर पाहिले प्रिव्हियस इयरचे, एक मुद्दामून त्यांनी एक ऑप्शन दिलाय मुलांना कन्फ्युजन होण्यासाठी. याचा ऑप्शन म्हणजे असा की बेटर युटिलायझेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे बेटर युटिलायझेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर याला नॅक काय करतं, पाठपुरावा करतं किंवा याला प्रमोट करतं असं त्यांनी म्हणलंय. पण हे ऑप्शन काय रॉंग आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसलं की नॅकचे वैशिष्ट्य किंवा नॅकचे फीचर्स काय, तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला बऱ्याच क्वेश्चन मध्ये हा पण ऑप्शन दिसेल की बेटर युटिलायझेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, याला नॅक कधीही वाढावा देत नाही किंवा याच्याबद्दल कधी नॅक विचार करत नाही, लक्षात ठेवा. नॅक फक्त मेंटेन क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन, हायर एज्युकेशनची क्वालिटी कशा प्रकारे मेंटेन करता येईल याबाबतच म्हणजे याबाबतच फोकस करतं. त्यानंतर नॅक बद्दल आणखी काही गोष्टी, फॅक्ट अँड फिगर. तर नॅक काय आहे, एक ऑटोनॉमस बॉडी. नॅक ही ऑटोनॉमस बॉडी म्हणजे नॅकवर कोणाचाही काही हक्क नाही, नॅक स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतं. त्यानंतर हेड क्वार्टर कुठे नॅकचं, बँगलोरला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये ऐकलं असेल बँगलोरची एक कमिटी येणार आहे, ती म्हणजे कोणती, नॅक. नॅकचं हेडक्वार्टर आहे बँगलोरला. त्यानंतर नॅकला कोणी रिकमेंड केलं तर तुम्हाला माहितच असेल, 1986 जी पॉलिसी होती त्यांनी काय केलं, नॅकला रिकमेंडेशन केलं. त्यानंतर महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन AICTE, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. AICTE म्हणजे काय, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन 1945ला एस्टॅब्लिशमेंट झालं. शब्द आहे टेक्निकल, म्हणजेच काय, टेक्निकल एज्युकेशनसाठी एस्टॅब्लिशमेंट झालं. त्यानंतर याचा फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवा आणि इयर लक्षात ठेवा, तेवढंच सफिशियंट आहे. त्यानंतर NIRF म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ रँकिंग फ्रेमवर्क याचा फुल फॉर्म पेक्षा जे नवीन रँकिंग आलेलं आहे, आता तुम्ही रँकिंग पाहू शकता, गुगलला सर्च करा NIRF ची रँकिंग, जी 2021 ची नवीन रँकिंग आलेली आहे, तुम्ही चेक करा, एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. सेटला चान्सेस कमी आहेत, जे नेटचा अभ्यास करतात ना विद्यार्थी, त्यांनी याची रँकिंग नक्की पाहून जा. त्यानंतर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय, तर इम्प्रूव्ह करायचं काय, मोरल अँड ह्युमन व्हॅल्यूज, म्हणजे माणसाच्या काय व्हॅल्यू असेल, व्हॅल्यू म्हणजे पैशाच्या स्वरूपात नाही, तर आपलं मॉरॅलिटी आपली काय करायची, इन्क्रीज करायची, त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. नंतर रुसाचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, म्हणजे काय रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा. आणि यांचं काय काम काय होतं, तर प्रोव्हाइड इक्वल हायर एज्युकेशन थ्रू अपग्रेडेशन ऑफ ऑटोनॉमस कॉलेज, इंडियन थोडं टेक्निकल प्रॉब्लेम होता. तर याचं काम काय होतं, पुन्हा एकदा सांगतो. रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान प्रोव्हाइड इक्वल हायर एज्युकेशन थ्रू अपग्रेडेशन ऑफ ऑटोनॉमस कॉलेज. आणि इंडिया इनिशिएटेड म्हणजे इंडियाने याचा सुरुवात केली 2013, लक्षात ठेवा. इंडियाने 2013ला काही तर रुसाची सुरुवात केली. नंतर GER म्हणजे काय, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. GER हा कशासाठी असतो, म्हणजे जे ग्रॉस एनरोलमेंट रेशो असतो, तर हा असतो 18 ते 23 या वयोगटातील किती विद्यार्थी हायर एज्युकेशन घेत आहेत यांच्यासाठी असतो, लक्षात ठेवा. GER हा हायर एज्युकेशनचा रेशो आहे, म्हणजे पहिलीला किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहेत आणि ते विद्यार्थी किती आहेत जे हायर एज्युकेशन शिकतायत यांचा रेशो काढला जातो, त्याला म्हणतात GER. त्यानंतर आहे आता UGC बाबत आणखी काय माहिती. UGC एस्टॅब्लिशमेंट झालं तुम्हाला सांगितलं मी आत्ताच, 28 डिसेंबर 1953 झालं. आणि UGC स्टॅच्युटरी बॉडी बनली. म्हणजे स्टॅच्युटरी बॉडीचा अर्थ असा होतो की त्याचा ऍक्ट बनला, म्हणजे पार्लमेंटनुसार एखाद्या बॉडीचा ऍक्ट बनतो ना, तेव्हा आपण त्याला म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी. तर UGC स्टॅच्युटरी बॉडी बनली 1956ला. त्यानंतर UGCचं एम काय होतं, तर प्रमोट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन हायर एज्युकेशन. त्यानंतर UGC यांचे हेड ऑफिस किती येतं, टोटल 6 हेड ऑफिस आहे. आणि एक त्यांचं 6 रिजनल सेंटर आहेत किंवा रिजनल ऑफिस आहेत आणि एक हेड ऑफिस आहे. लक्षात ठेवा, एक हेड ऑफिस आहे दिल्लीला आणि रिजनल ऑफिसेस किंवा रिजनल सेंटर आहेत त्यांचे टोटल 6. पुन्हा सांगाल, हेड ऑफिस UGCचं दिल्लीला आहे एक आणि प्लस 6 रिजनल सेंटर आहेत, टोटल किती, म्हणजे 7 होतात. आता रिजनल सेंटर ते कुठे कुठे आहेत हे लक्षात ठेवा. पुणे, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी, भोपाळ, बँगलोर. तर पुणे, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी, भोपाळ, बँगलोर हे काय टोटल 7, म्हणजे दिल्ली धरून टोटल 7 हे त्याचे काय रिजनल सेंटर आहे. एक हेड ऑफिस आहे दिल्ली, नंतर बाकीचे काहीतरी रिजनल सेंटर आहेत किती, 6. क्वेश्चन असा होता की UGCचे रिजनल सेंटर किती आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, 7ला क्लिक केलं, पण 7 नाहीत ना, एक हेड ऑफिस आहे ते दिल्लीला आहे आणि रिजनल सेंटर ऍक्च्युअली किती आहेत, फक्त 6च आहेत. त्यांचे नाव इथे मी दिलेले आहेत, स्क्रीनशॉट मारून एकदा पाठ करून घ्या. त्यानंतर UGCचं मेन एम काय होतं, तर हायर एज्युकेशन
फॉर ऑल म्हणजे प्रत्येकाला हायर एज्युकेशन प्रोव्हाइड करावं, याचं त्याचं मेन एम होतं. त्यानंतर नुपा, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात ठेवा फुल फॉर्म नॅशनल युनिव्हर्सिटी पण येऊ शकता, नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन याचं काय फुल फॉर्म आहे. त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट झालं 1962ला. लक्षात ठेवा इथे इन्स्टिट्यूशन दिलं ॲक्च्युली रॉंग आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन याचा फुल फॉर्म आहे. इस्टॅब्लिशमेंट झालं 1962ला आणि याचं एम काय होतं तर कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम इन एज्युकेशन. तर म्हणजे एज्युकेशनची जे आपण म्हणतो क्वालिटी वगैरे तेच वाढवण्याचं एम होतं थोडक्यात सांगायचं म्हणलं तर. त्यानंतर NCERT याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग 1961ला आपण आता डिस्कशन केलं. तर नंतर मेटा युनिव्हर्सिटी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. मेटा युनिव्हर्सिटी म्हणजे काय, स्टुडंट चॉईस देअर ऑन सिलेबस अँड सब्जेक्ट. म्हणजे स्टुडंटला कुठलाही सिलेबस किंवा कुठलाही सब्जेक्ट चॉईस करण्याचं फ्रीडम भेटतं, त्याला म्हणतो आपण मेटा युनिव्हर्सिटी. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट स्टुडंट चॉईस करू शकता. नंतर युनेस्को म्हणजे काय, युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर UNICEF याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एज्युकेशन फंड. युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एज्युकेशन फंड याचा फुल फॉर्म आहे. डीपमध्ये काय क्वेश्चन येणार नाही म्हणून मी फुल फॉर्म फक्त डिस्कशन करतोय. वाटलंच तर फक्त इयर एकदा पाहून घ्या गुगलवरून. त्यानंतर आपण पाहूया. त्यानंतर NCTE म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. लक्षात ठेवा बरं का, टीचर आहे इथं शब्द, म्हणजे टीचरसाठी आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन ही काय स्टॅच्युटरी बॉडी आहे, म्हणजे याचं पण ऍक्ट आहे. एस्टॅब्लिशमेंट झालं 1993ला. त्यानंतर याचे रिजनल ऑफिस किती आहेत, टोटल 4 आहे. 4 म्हणजे कसे, 3 B वरून आहेत आणि एक काय J वरून आहे. लक्षात ठेवा 3 B वरून म्हणजे कोणते, भुवनेश्वर, बँगलोर, भोपाळ आणि जयपूर. हे काय टोटल 4 त्याचे रिजनल ऑफिस आहेत. म्हणजे 3 फक्त B वरून आहे, ट्रिक सांगतो, आणि एक आहे J वरून आहे. अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता. नंतर पाऊल H ॲप्ले कमिटी ऑन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याचं इयर विचारलं होतं 1953ला. लक्षात ठेवा पाऊल H ॲप्ले कमिटी ऑन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 1953ला काय झालं, इस्टॅब्लिश झाली. त्यानंतर के संतनम कमिटी कधी इस्टॅब्लिश झाली, 1962ला. त्यानंतर आता उद्या हायर एज्युकेशनचे काही प्रिव्हियस इयर MCQs आहेत, ते उद्या मी डिस्कशन करेन किंवा आजच संध्याकाळी ते थोड्या वेळाने मी व्हिडिओ अपलोड करेल. टोटल 30 MCQs आहेत हायर एज्युकेशनचे, जे 2020ला नेट एक्झामला विचारले आहेत. ते पूर्णपणे आपण उद्या डिस्कशन करूया. गाईज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.